पा- पांडवकालीन हे देवस्थान आहे. अशी 360 देवांचा या ठिकाणी इतिहास आहे त्या कसबे गावामध्ये. आणि या ठिकाणी कसबे गावामध्ये ऐतिहासिक वाडा संभाजीराजांचा पण आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी हे प्रत्येक नाही काशी विश्वेश्वर आहे इथं काळभैरीमध्ये. या ठिकाणी हे कुंभेकेश्वर म्हणून आहे. तिकडे नागेश्वर म्हणून देवस्थान आहे. इकडे काशी विश्वेश्वर आहे. अशी अनेक म्हणजे 360 देवळं आहेत, पण ती विक्रीत आहेत, एकाच ठिकाणी नाही, म्हणजे कसबे गावामध्ये पूर्ण. आणि हे पांडवकालीन त्यावेळेस कर्णेश्वरचं मंदिर हे एक त्याच्यामध्ये प्रख्यात आहे मोठं. महाशिवराचा आजचा दिवस तिथं मोठा उत्सव होतो. आणि या 360 देवळापैकी हे देवस्थान आहे. हे कुंभेकेश्वर आहे आणि डाळेश्वर आहेत. अशी प्रत्येक देवांची नाव आहेत वेगवेगळी, पण शंकराचाच अवतार प्रत्येक ठिकाणी आहेत ना. तिथे शंकराचाच अवतार आहे. संभाजी महाराजांची माहिती तुम्हाला माहितीच असेल. त्या ठिकाणी त्यांना विश्रांतीगृह होता ऐतिहासिक वाडा म्हणून. त्या विश्रांतीगृहात ते इथं त्याची सासरवाडी सिंगापूरला ते त्यांचे बायको होती ती सिंगापूरची शिर्के घराण्याची. आणि ते विश्रांतीसाठी इथं यायचे. आणि त्यांना अशी खबर दिली मोगलांना की संभाजीराजे या ठिकाणी विश्रांतीगृहाला आले म्हणून. तर त्या ठिकाणी विश्रांती करत असताना त्यांना मोगल ज्यावेळी चालून आले चाल करून तोपर्यंत ते सटकले होते इथे. पण त्यांना इथं नावडी गाव आहे संगमेश्वर तालुक्यामध्ये. त्या नावडी गावामध्ये त्यांना पकडले अरेस्ट केलं. आणि तिथून त्यांची ती संपूर्ण जातो काय हे पांडव कालीन अगोदरचं आहे. हे 5 पांडवांनी हे मंदिरं बांधली एका रात्रीत. म्हणजे त्यांनी पूर्ण एक रात्र पण नाही त्यांनी घेतली. पहाट झाली म्हणजे कसं पहाटेमुळे ती काय झालं, त्यांना आमची ती ग्रामदेवता आहे आई श्रीदेवी जाखमता, त्या जाखमतेने कोंबड्याचं रूप घेतलं आणि ती आरवली. म्हणजे का, जर इथं काशी क्षेत्र निर्माण झालं तर ग्रामदेवता तिचं महत्व कमी होईल म्हणून तिनं कोंबड्याच्या रूपात आरवली. पांडवांना वाटलं की पहाड झाली म्हणून ते पराती वगैरे टाकून तसे निघून गेले. आणि ते म्हणजे 360 देव बांधला नाही, पण आणखी काशी विश्व म्हणजे क्षेत्र निर्माण झालं असतं इथं. पण ते अपुरं राहिलं, कारण मग ह्या देवीचं महत्व कमी झालं. ग्रामदेवता आमची इथं म्हणून त्या देवीचा आता शिमगा शिंपणा उत्सव आमच्याकडे होतो गुढीपाडव्याच्या अगोदर.